20% मार्क्स हे आपले पेपर प्रेझेंटेशनवर असतात. तर नमस्कार महाराष्ट्र बोर्डवाल्यांनो, प्रेझेंटेशन जर स्ट्रॉंग ठेवलं तर मार्क्स आपोआप वाढतात. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठीचं पेपर प्रेझेंटेशन कशा प्रकारे ठेवायला हवे, जेणेकरून टॉपर प्रेझेंटेशन आपलं दिसलं पाहिजे आणि आपले मार्क्स एकदम इन्क्रीज झाले पाहिजे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. मी टॉप 3 टिप्स देणार आहे जेणे की तुमचे 100% मार्क्स वाढतील, कारण की 20% मार्क्स हे आपले पेपर प्रेझेंटेशनवर असतात. तर चला वन बाय वन बघूया. तर सर्वात पहिली जे टिप्स मी देणार आहे ते आहे मार्जिन. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिले आपली मार्जिन ओढायची आहे. जसे की डावीकडे हलक्या हाताने मार्जिन ओढायची आहे. आपल्याला मार्जिन अशा प्रकारे ओढायची आहे, कारण की याने पेपर एकदम नीट आणि स्वच्छ दिसतो. तर आपल्याला मार्जिन ओढायला विसरायचे नाही आहे आणि प्रत्येक प्रश्नानंतर आपल्याला एक अशी अंडरलाईन आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे आपला फॉर्मॅट असायला हवे. आणि त्यानंतर जे सेकंड नंबरवर मी टिप देणार आहे, जे की आपल्याला आकृती आहे. मित्रांनो, जशी आपल्याला आकृती पेपरमध्ये दिली आहे त्याच प्रकारची आकृती आपल्याला काढायची आहे. जसे की इथे आपल्याला ही आकृती दिली आहे, तर हीच आकृती याच प्रकारे आपल्याला आपल्या पेपरमध्ये उतरवायची आहे. यानंतर जी टिप आहे ते आहे, जर आपला लिहिताना कोणता शब्द चुकला तर त्याला आपल्याला जास्त घोटायचं नाही आहे, म्हणजेच आपल्याला घोटाळा करायचा नाही आहे. त्यावर फक्त एक सिंगल लाईन ओढून द्यायची आहे. त्यामुळे ते एकदम नीट आणि स्वच्छ दिसेल. त्यामुळे आपल्या बाकीच्या उत्तरावर आपला कोणताही प्रभाव पडणार नाही. तर आपल्याला अशा प्रकारे सिंगल लाईन ओढून लिहून घ्यायचे आहे. आणि आपल्याला जे लॉंग आन्सर आहेत तुमचे ते पॅराग्राफमध्ये लिहायचे आहे. मोठी उत्तरे लहान पॅराग्राफमध्ये लिहायचे आहे, जे की 2-3 पॅराग्राफमध्ये आपली उत्तरे असायला हवी. महत्त्वाचे कीवर्ड अंडरलाईन करा. अंडरलाईन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही कीवर्ड अंडरलाईन केले तर पेपर चेकरला पेपर तपासण्यासाठी जरा सोपी जाते. त्यामुळे तुमचे मार्क्स वाढू शकतात. पॅराग्राफमध्ये प्रॉपर स्पेसिंग ठेवा, एकदम नीट व क्लीन काढा. त्यानंतर हेडिंग्स. मित्रांनो, आपल्याला हेडिंग्स चांगल्या प्रकारे द्यायचे आहेत आणि जे प्रत्येक प्रश्नाचा नंबर टाकायचा, आपल्याला नंबर टाकायला विसरायचा नाही आहे. प्रत्येक नंबर बॉक्समध्ये लिहा. जे आपण मार्जिन ओढली होती त्या मार्जिनमध्ये आपण ओढू शकता. हेडिंग्स आपल्याला अंडरलाईन करायचे आहे. आणि सर्वात मेन टिप जी की आहे रायटिंग स्किल. आपल्याला रायटिंग स्किलमध्ये 100% आपल्याला योग्य तो फॉर्मॅट आपल्याला ठेवायचा आहे. जसे की पत्रलेखन, बातमी, संवाद, निबंध. यामध्ये मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारचा आपल्याला एकदम नीट आपल्याला फॉर्मॅट ठेवायचा आहे, जेणेकरून आपले मार्क्स कटणार नाहीत. तर हे टिप्स जर आपण फॉलो केलं तर नक्कीच आपले मार्क वाढतील. पार्ट 2 साठी कमेंट करा.